नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्यात अत्यंत भीषण व दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. वादळी वाऱ्यामुळे पत्रा शेड ओढून व भिंत पडून 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक प्रकार घडलेला आहे. जत तालुक्यातील मोठेवाडी या ठिकाणी मरगुबाई मंदिर या ठिकाणची सदरची घटना आहे. आसंगी मोठेवाडी या गावाच्या परिसरामध्ये असलेल्या सुप्रसिद्ध श्री मरगुबाई मंदिराच्या ठिकाणी सदरची दुर्घटना घडली आहे. आज मंगळवारचा दिवस असल्यामुळे काही भाविक या ठिकाणी धार्मिक विधीसाठी आले होते. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा व पाऊस आल्यामुळे अनेक लोक हे पत्र्याच्या शेडच्या या ठिकाणी आश्रयाला बसले होते आणि त्यावेळी बाजूच्या पत्रा शेडचा पत्रा उडून या इमारतीवरती पडलेला आहे. त्यामुळं जी ही लाल दगडांनी बांधलेली जी इमारत होती ती संपूर्ण इमारत जमीनदोस्त झालेली आहे. भाविकांच्या अंगावरती पडलेली आहे आणि त्याखाली सापडून 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. पांडुदरी डोमनाळ या ठिकाणचे सदरचे रहिवासी असल्याचे समजते. जखमी व्यक्तींना तातडीने संक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. तातडीने अनेक गावकरी, विविध राजकीय नेते मंडळी यांनी घटनास्थळी धाव घेतलेले आहे. जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तसेच जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि प्रशासनाच्या वतीनं जी मदत करायला लागलेली आहे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अलीकडच्या काळामधली जत तालुक्यातली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे आणि या दुर्घटनेमुळे अनेकांचे प्राण गमवावे लागलेले आहेत आणि या गंभीर विषयाबद्दल संपूर्ण तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधून हळहळ व्यक्त होत आहे. सर्व बाजूनी मदतीचा ओघ मोठेवाडीकडे येत आहे. मोठेवाडी येथे मुसळधाराचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत ही कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत. 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे. सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे. नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत. आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच. पण आताच आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता. आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत. सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे. नक्कीच जे मयत झालेत ते आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय. ही दुःखद घटना आहे. या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही. पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडला आहे, कोणाचा हात मोडला आहे, कोणाचं डोकं फुटलं आहे, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच ज्या ठिकाणी पेशंट जिथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय. आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो. जरा काके धावला उचला की ना असं तो ओढून काके धावला असं झालं पेशंट काय करणार कुठे पेशंट कुठे पाठवणार पेशंट आणि कुठले पेशंट मुलीला